आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढं कसं सुचतं हो तुम्हाला? कुठं शिकलात एवढं? प्रत्येक वेळी आमचं मन मोहून टाकता, आमची नजरबंदी करता. वहिनीचा काय हो, आमच्या दादासाहेबांच्या तलवारी बरोबर कसलं गूज चाललंय? मग काय करू बत्ताशीबाई, ते समोर असताना त्यांच्या समोर बोलता येत नाही. मग हिलाच सगळं मनातलं सांगायचं. बत्ताशीबाई, आम्हाला खूप खूप आनंद झाला. आम्हालाही. एवढे मोठे विचार आहेत दादासाहेबांचे. छत्रपतींचे चिरंजीव शोभतात खरे, आणि आम्ही त्या वाटणीच्या विचारांमध्येच घुटमळत होतो. काय बोलले, कसं बोलले, खरंच आम्हाला तर वाटतं सार्थक झालं आमच्या जन्मात, की आम्ही त्यांच्या पत्नी आहोत. आणि आमचे सार्थक यात की ते आमच्या पाठीला पाठ देऊन जन्माला आले. खरं सांगायचं तर युवराजांनी जर वाटणी नाकारून स्वराज्य मागितलं असतं तर आपलं जाऊ द्या, आबासाहेबांना काय वाटलं असतं? आबासाहेबांचंही राहू दे, पण स्वार्थी म्हणून पदरी अवहेलना पडली असती दादासाहेबांची. आमच्या मनातलं बोललात अगदी. आपण आपल्या दादासाहेबांना मागा मागा असंच म्हणत होतो, आणि दादासाहेब त्यांनी त्यांच्या मनातलं थोडं तरी जाणवू दिलं का? युवराजांनी जर दक्षिण नाहीतर स्वराज्य मागितलं असतं ना, तर सोन्यासारख्या स्वराज्याची फाळणी केली म्हणून पापच नशिबी आलं असतं त्यांच्या. खरंच हो, दादासाहेबांनी स्वराज्य मागितलं असतं तर आबासाहेबांनाही त्रास झाला असता. त्रास झाला असता, म्हणूनच युवराजांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं वाटतंय आम्हाला. आऊसाहेबांनी जे शिकवलं, सावरलं, जे भलंबुरं सांगितलं ना, ते असं उपयोगी पडलं. आपल्या आबासाहेबांचे संस्कार, त्यांनी स्वराज्याच्या निष्ठेची युवराजांच्या मनात जी रुजवणी केली आहे ना, तीच त्यांच्या मुखातून बोलली. म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांचा. अभिमान तर कोणालाही वाटेल एवढे जाज्वल्य विचार आहेत आमच्या दादासाहेबांचे. पण यात एक धोका वाटतोय आम्हाला. धोका? कसला धोका? हा जो मनाचा मोठेपणा आहे ना, तोच माणसाचा घात करतो. बत्ताशीबाई, तुम्ही काय बोलताय खरंच आम्हाला काही समजत नाही. वहिनीचा कर्णाच्या दानशूरपणाचं आपण सगळेच कौतुक करतो. त्याने त्याची कवच कुंडल दिली जी त्याला वाचवणार होती, त्याचा मृत्यू रोखणार होती. किती सहानुभूती मिळाली, पण त्याचमुळे त्याचा पराभव झाला युद्धात. बत्ताशीबाई, म्हणजे तसं चिंतेचं कारण नाही, पण आम्हाला वाटतं दादासाहेबांनी आता जरा व्यवहाराला धरून राहिलं पाहिजे. मातोश्री, आपण वाटणीचा प्रस्ताव काय ठेवता? मग स्वतः जाऊन महाराजांना तो प्रस्ताव मागे घेण्याविषयी विनंती करता. मग एकट्याच आपल्या महालात उदास बसून राहता. नंतर ही अशी प्रांजळपणे कबुली सुद्धा देता, आणि कबुली देताना तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. याचा अर्थ होतो की आमच्या मातोश्रींचं मन निर्मळ आहे.
पण या सगळ्या धांगलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? आपण का असं वागलो? का वाटणीचा हट्ट धरला? त्यांनी आपल्याला स्फटिकासारख्या निर्मळ मनाची आई म्हटलं, मग आपण शंभूराजांना आपलं मानलंच पाहिजे. एक वेळ राजारामांवर अन्याय झाला तर होऊ दे, पण शंभूराजांवर व्हायला नको. आपण चुकलो, खरंच चुकलो. कोण आहे तिकडे? जी राणीसाहेब. आमच्या महालाचा राबता बंद करा. कोणालाही इकडे येऊ देऊ नका. जशी आज्ञा. जा. खरंच पुतळा राणीसाहेब, खूप धन्यता वाटते. असं म्हणताना की शंभूराजे मोठे झाले. आम्हाला अजूनही आठवतंय, लहान असताना पूर्वी ते नेहमी म्हणत, आम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहोत. नंतर म्हणायला लागले, आम्ही शूर आबांचा शूर छावा आहोत. पण राणीसाहेब, आता हा छावा छावा राहिलेला नाही, वाघ झालाय वाघ. खरंच मोठे झाले, आणि मोठे झालेत म्हणजे आमच्या पायातलं वाहन आता त्यांच्या पायी येऊ लागले. खरंच धन्यता वाटते. खरंच हो, आम्हालाही धन्यता वाटते. बघता बघता तुमच्या खांद्याला खांदा लागू लागला. खरंय, आम्हाला अजूनही आठवत आहे, पन्हाळ्याच्या वेढ्यात जेव्हा आम्ही अडकलो होतो तेव्हा हे असे उलेशे होते, पण आम्हाला सोडवायला निघाले होते. आम्ही शास्त्रखानाच्या तळ्यात घुसलो तेव्हा शंभूराजे बच्चेच होते, पण तरी देखील बुरजावर रात्र रात्र आमची वाट बघत काढली आहे त्याने. वेड्यासारखी वाट पाहिली आमची त्याने. आणि मग पाहता पाहता एक दिवस ते स्वतःच मोगलांच्या छावणीत गेले. आम्ही प्रत्येक मोहिमेवरून यायचो, शंभूराजेंना पाहायचो, तेव्हा ते अधिक मोठे झालेले दिसायचे आम्हाला. महाराज, परंतु तुम्ही त्यांना सलग वाढलेलं पाहिलंच कुठे? आपण मोहिमेवर जायचा, तिथून परतायचा, आणि आल्यावर त्यांचा अंगरखा 4 बोटांनी आखडलेला असायचा. सुरवारी आपल्या पडायच्या त्यांच्या, आणि मग धावपळ सुरू व्हायची आणि रडारड सुरू व्हायची. शंभूराजे शंभूराजे शंभूराजे, मग रडून रडून नुसता धिंगाणा. हो ना, ऐकायचे म्हणून नाही. आणि आता हेच शंभूराजे एवढे समजदार झाले. शरीरानं मोठे झाले आहेतच, पण त्याचबरोबर मनानं आणि बुद्धीनं देखील मोठे झालेत, परिपक्व झाले. हो ना, आणि त्यांनी ते सिद्धही केलंय. खरंय, आई म्हणून ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो. अगदी बरोबर बोललात पुतळा राणीसाहेब. आम्ही देखील जवळजवळ निश्चिंत झालो आहोत. महापंडित वेदोनारायण गागा भट्टांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आपल्या शंभूराजेंना अर्पण केला. जेव्हा गागा भट्ट म्हणाले, शंभूराजे हे सवाई शिवाजी आहे, तेव्हा खरं तर आम्ही बिनघोर झालो. आणि बघा ना, सगळ्यांच्या डोळ्यातही भरतात ते. आत्ताच बघा ना, या दक्षिण मोहिमेची किती जय्यत तयारी केली आहे त्यांनी. एकाही गोष्टीला आम्हाला हात लावू दिला नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून पाहिले. अहो, अगदी सुतळीच्या तोड्यापासून ते हत्तीपर्यंत सगळ्या गोष्टीत बारकाईनं लक्ष घातलंय. अहो, इतकंच काय, तर घोड्यांची लीद काढणाऱ्यांची बैठक घेतली. आम्ही तर खरंच चकित झालो. फौजा कुठे असणार, कुठे थांबणार, कसे हल्ले करणार, कसं चालायचं, एका दिवसात किती गावं पार करायची, हल्ले कसे करायचे, या सगळ्या गोष्टी शंभूराजेंनी ठरवल्यात. पुतळा राणीसाहेब, खऱ्या अर्थाने आम्ही असं म्हणू शकतो की आमचा मुलगा आमच्या हाताशी आला. हो ना, आता आमची खरंच काळजी मिटली. महाराज, शंभूराजांनी तुमच्या हातापायाला सुख दिलंय. सार्थक झालं. खूप
खूप बारीक लक्ष देतात ते. त्यांचं तर लक्ष असतच, लक्ष नसतं ते तुमचं. काय झालं महाराज? राणी साहेब, अहो भूक लागली, कालपासून खाल्लं नाही काय. अगं बाई, आम्ही पण बोलतच राहिलो, आलोच. ताई, आज आपला शंभू मोठा झाला. काय हवं नको ते सगळं बघतात, आमच्यावर काही पडू देत नाहीत. बरं न सांगतात सगळ्या गोष्टी करतात. ताई, हे सगळं बघायला आज तुम्ही हव्या होतात. तुम्हाला खरंच खूप खूप आनंद झाला असता, अगदी हरखून गेल्या असतात. म्हणाला असता, आमची कूस आज धन्य झाली. राणीसाहेब, काय? माफी असावी राणीसाहेब, थाळा घेऊन आले आहे. आम्हाला भूक नाही, घेऊन जा. पण तुम्ही सकाळ ठाव ना. सांगितलं ना आम्हाला नकोय म्हणून. घेऊन जा. जी. आणि आमच्या महालाचा राबता बंद करा पूर्णपणे. कोणालाही आत येऊ देऊ नका आणि तुम्ही सुद्धा येऊ नका आमची आज्ञा होईपर्यंत. जी राणीसाहेब. जा. काय हो, झाली वाटणी? नाही, म्हणजे महाराजांनी दिली नाही का? युवराजांनी मागितली नाही. बघा, किती चांगले आहेत युवराज, देवगुणीच आहेत ते. वरण वाढा. हा. महाराज खुश झाले असतील ना? महाराजच काय, अख्खा रायगड खुश झाला. तुम्हाला आवडलं नसेल, कारण या सगळ्याच्या मुळाशी तुम्हीच होतात ना. पडलात ना तोंडगशी. कोण होतात तुम्ही महाराजांना भेटायच्या आधी? कारकून. आज सुरनीस आहात. महाराजांनी कुठे आणून बसवलंय तुम्हाला? नाहीतर कोण होतो आपण? पाऊस पडू लागला तर 10 ठिकाणी घर गळायचं. आज एवढं मोठं घर आहे, मान आहे, मग का स्वराज्याच्या मुळावर उठताय? भाजीत मीठ नाहीये. आणते. आणि यापुढे असं काही वागू नका. महाराज देव आहेत आणि त्यांचं मूलही आपल्यासाठी तसंच. बस. नका खाऊ, पण अन्नात माती नका कालवू. कावेरी, पंत, काय हे? मिठालाही चव नाहीये या घरात. खाल्ल्या मिठाला जागणाऱ्याला चव कळते. खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्याला नाही कळायचं ते. बस. शांत व्हा पंत. काय शांत व्हा? करायला गेलो गणपती झाला मारुती. हो ना, खरं तर आपल्या अंगलटच आलं सगळं. लोक खुश होतात, म्हणतात बघा युवराज किती निस्वार्थी. पण त्यांनी न मागता त्यांनी सगळं मागितलं, हे राजकारण यांना नाही कळत. आम्हाला एक गोष्ट कळली नाही वहिनीसा. कशाबद्दल बोलत आहात आपण? आबासाहेबांनी वाटणी करायची
आणि वाटणीमध्ये तुम्ही काय घेणार असं दादासाहेबांना विचार. हो ना, त्यासाठी वेळही दिला, 1 दिवसाचा. हो, आई जगदंबेची पूजा झाली आणि त्यानंतर दादासाहेबांनी त्यांचा निर्णय सांगितला. आम्ही वाटणी करणार नाही. देहाचे आणि देशाचे तुकडे होणार नाहीत. त्यामुळे वाटणीच्या विचारांचा उडालेला धुरळा खाली बसला. हो ना. सर्वजण खुश झाले. अहो, खुश होण्यासारखंच वर्तन केलंय युवराजांनी. पण आम्ही साशंक झालो ते एका गोष्टीने. आबासाहेब का खुश झाले? म्हणजे वाटणी करायची हा जर त्यांचा विचार होता तर वाटणी त्यांनी केलीच असती. बताशीबाई, तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला असं म्हणायचंय की बदलतो तो शिवविचार नाही, तो ठामपणा नाही. शिवविचार नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे. गडबड? मातोश्री, म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला तर, म्हणजे आबासाहेबांना वाटणी करायची असती तर वाटणी झालीच असती. हे जे एवढं घडलं ते घडलंच नसतं. ते दादासाहेबांनी बदललं. वाटणीच्या विचारांना त्यांनी कात्रजचा घाट दाखवला आणि त्यावर आबासाहेबांनी खुश व्हावे. वाटणीबद्दल राणीसाहेब, लवकर चला थोरल्या महालाकडे. का? काय झालं? महाराणी साहेबांनी थाळा घेतला नाही आणि दरवाजा बी आतनं लावून घेतलाय. चल. मातोश्री, खरंच दरवाजा बंद आहे. आवाज द्या, उघडा म्हणावा दरवाजा. मातोश्री, मातोश्री, दरवाजा उघडता. मातोश्री, आम्ही राणूबाई, दरवाजा उघडा. थोरल्याबाई साहेब, माफी असावी पण आपली तब्येत ठीक नाही का? हे आराम हवाय. काही बोलला नाही तर आम्हाला कसं कळेल? दरवाजा उघडता. मातोश्री, 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 उघडा दरवाजा. थोरल्याबाई साहेब, आता सगळं मिटलंय. सगळ्यांच्या मनासारखं घडलंय आता. मग का दरवाजा लावून घेतलाय? आम्हालाही तेच समजत नाही. असं का स्वतःला कोंडून घ्यायचं? मातोश्री, हे बरं दिसतं का हो? मुली बाहेर उभ्या आहेत, केव्हाच्या वाट बघतायत, दरवाजा उघडा म्हणतायत आणि तुम्ही त्यांना काहीच उत्तर देत नाही. गप्प बसून आहात. दरवाजा उघडा. क्षणभरासाठी का होईना पण दरवाजा उघडा. मग हवं तर बंद करा. आमचंही तेच म्हणणं आहे. मातोश्री, एकदा दरवाजा उघडा, मग हवं तर बंद करा. थोरल्या बाईसाहेब, हो हो नाही काहीतरी तरी बोला. हवं तर दाराशी उभा राहू नका असं म्हणा, पण काहीतरी बोला. की वाटणी मागितली म्हणून तुमचंच मन तुम्हाला खातंय. तसं काही नाहीये. कुणाच्याच मनात काही नाहीये. काय? वाटणी थोरल्या मातोश्रींनी मागितली? तरी म्हटलं
रायगडाला विस्तव लावण्याचं धारिष्ट कोणा